या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रकरण 1 चा आढावा घेतोय. मराठ्यांच्या इतिहासाची साधने व मराठी सत्तेचा उदय असं प्रकरणाचं नाव आहे. मग मराठ्यांच्या इतिहासाची लिखित जी संदर्भ साधने आहेत त्यापैकी आपण मराठी साधने या अगोदर अभ्यासलेली आहेत. त्याच्या अंतर्गत आपण बखरी, शकावल्या, आज्ञापत्र, वेगवेगळी ऐतिहासिक कागदपत्र, म्हणी, पोवाडे याचा आपण आढावा या अगोदर घेतलेला आहे. आता या प्रकरणातील मुख्य जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे परकीय किंवा पाश्चात्य साधने. आता या अंतर्गत आपल्याला पोर्तुगीज साधने, इंग्रजी साधने आणि डच साधने अशा 3 साधनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. की अशी परकीय कोणती साधने आहेत, त्यात पोर्तुगीज आहेत, इंग्रजी आहेत आणि डच साधने आहेत की ज्यांचा उपयोग आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी होतो. आता सर्वप्रथम आपण बघितलं की युरोपचा जर विचार केला थोडक्यात, म्हणजे युरोपियनांना, म्हणजे ज्या सत्ता होत्या युरोपियन सत्ता, हिंदुस्थानकडे येणारा, भारताकडे येणारा एक सागरी मार्ग त्यांनी शोधून काढला. म्हणजे तो साधारणतः 1498 मध्ये तुमचा जो पोर्तुगीज खलासी होता वास्को द गामा, या व्यक्तीने तो सागरी मार्ग शोधलेला होता. 1498 मध्ये कालिकत या बंदरामध्ये तो प्रवेश करतो आणि त्या सागरी जलमार्गाचा फायनली तेथे शोध लागतो. म्हणजे थोडक्यात युरोपियन सत्तांना भारताकडे येण्याचा जो सागरी मार्ग होता त्याचा शोध लागला आणि पर्यायाने पुढील काळामध्ये काय झालं, मग तुमचे पोर्तुगीज सर्वप्रथम आले, नंतर डच, फ्रेंच आणि ब्रिटिश किंवा इंग्रज यासारखे जे परकीय होते यांनी भारतामध्ये येऊन आपल्या वखारी स्थापन केलेल्या दिसतात. मग व्यापाराच्या निमित्ताने त्यांनी भारतामध्ये वखारी स्थापन केल्या, परंतु पुढील काळामध्ये काय झालं, येथील राजकारणामध्ये देखील त्यांनी सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. मग त्यातूनच पुढे काय, आपल्या मायदेशाशी जो त्यांनी पत्रव्यवहार केला होता, थोडक्यात तो पत्रव्यवहार, तसेच पाश्चात्य देशातील काही जे प्रवासी होते की ज्यांनी भारतास भेटी दिल्या, अशांनी देखील आपली प्रवास वर्णनं एक लिहून ठेवलेली आपणास दिसतात. म्हणजे एक साधन म्हणून त्याचा देखील वापर आपणास होतो. यामुळे मग भारताविषयी जाणून घ्यायचं असेल तर पाश्चात्य भाषेतील जी ऐतिहासिक साधने आहेत ती आपल्या भारतीय इतिहासकारांना उपलब्ध झालेली दिसतात. मग आता या साधनांचा आपण विचार केला तर काही वेळा ही साधने अत्यंत अचूक अशी देखील माहिती देतात, पण काही वेळा अतिशय विपर्यास एखाद्या माहितीचा त्यामध्ये दिसून आलेला आहे. त्यामुळे मग याच्यावर नेमकं आपण भरवसा कसा ठेवायचा याचा देखील आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक विचार करावा लागतो. मग ही परकीय किंवा पाश्चात्य साधने नेमकी कोणती, तर त्याच्यात आपण पोर्तुगीज साधने, डच साधने आणि इंग्रजी साधने या साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं आपण बघूया पोर्तुगीज साधने. आता पोर्तुगीजांच्या कागदपत्रामध्ये साधारणतः इसवी सन 1658 पासून छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या नोंदी आढळून येतात. पोर्तुगालच्या राजधानीशी जो पत्रव्यवहार केला जात होता यापैकी जे काही कागदपत्रांचे खंड आहेत ते पणजी येथे आपल्याला मिळतात. थोडक्यात केवळ मायदेशच नव्हे तर शेजारील काही राज्य होती, इतर युरोपियन वसाहती होत्या, त्यांचं दैनंदिन जे कामकाज होतं त्या निमित्ताने जो रोजचा पत्रव्यवहार चालत असे त्या पत्रव्यवहाराचा थोडक्यात आपल्याला एक साधन म्हणून उपयोग होत असतो. त्यानंतर डॉक्टर पिसुर्लेकरांनी अशा या कागदपत्रांचं काय केलंय, एक भाषांतर केलंय थोडक्यात. मग त्यांनी त्या भाषांतर करून एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे पोर्तुगीज मराठे संबंध. आता या ग्रंथामधून नेमकी आपल्यास काय माहिती मिळते,
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या कामगिरीविषयक महत्त्वपूर्ण माहिती आपणास या पोर्तुगीज मराठी संबंध या ग्रंथातून मिळते, जो डॉक्टर पिसुर्लेकर यांनी भाषांतरित करून लिहिलेला आहे. मग याच्यामध्ये आणखी अगदी आपण डिटेलमध्ये बघितलं तर काय काय माहिती सापडते नेमकी? छत्रपती शिवाजी महाराजांचं आदिलशाही व मोगलांविरुद्ध जो संघर्ष झाला याची माहिती आपणास यातून दिसून येते. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे व पोर्तुगीज संघर्ष या संघर्षावर देखील एक प्रकाश टाकण्याचं काम या ग्रंथामधून केलेलं आपणास दिसतं. गोव्याच्या पुराणवस्तू खात्यातील एक संशोधन विभागाचे तत्कालीन प्रमुख होते, ज्यांचं नाव आहे ब्रॅगेंज परेरा. नाव लक्षात ठेवा, ब्रॅगेंज परेरा यांनी पोर्तुगीज कागदपत्रांचे अनेक खंड प्रकाशित केलेले आहेत. मग या खंडांचाच उपयोग आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी होतो. म्हणजे थोडक्यात जी वेगवेगळी साधने दिलेली आहे, प्रत्येक व्यक्तीने काही ना काही जे योगदान दिलं या साधनांच्या बाबतीत, आणि त्यांनी लिहिलेलं जे काही लिखाण असेल, केलेलं जे काही लिखाण असेल, ते आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता त्यानंतर एक इटालियन प्रवासी आहे, थोडक्यात निकोलस मनुची. आता हा भारतामध्ये आला, वेगवेगळ्या ठिकाणी भारतात तो फिरला, त्याने नोकऱ्या देखील केल्या इथे, म्हणजे विशेष म्हणजे मोगली तोफखान्यामध्ये त्याने नोकऱ्या केलेल्या दिसतात. मग या व्यक्तीने काय केलं, निकोलस मनुचीने, इथं त्याने भारतामध्ये जे पाहिलं, प्रत्यक्ष डोळ्याने जे पाहिलं, जे अनुभवलं त्याने, त्याचा त्याने एक वृत्तांत लिहून ठेवलाय. मग तो वृत्तांत त्याने पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलाय, तसेच फ्रेंच भाषेमध्ये देखील लिहिलेला आहे. थोडक्यात या वृत्तांताचं नाव काय आहे? स्टोरिया द मोगर असं या त्यांनी लिहिलेल्या त्या वृत्तांताचं नाव आहे, ज्याचा उपयोग आपल्याला एक पोर्तुगीज साधन म्हणून, मराठ्यांचा इतिहास समजून घेणारं पोर्तुगीज साधन म्हणून होतो. स्टोरिया द मोगर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ते नाव मी इंग्लिशमधनं इथं टाईप केलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित ते बघू शकता. मग म्हणजे हे पोर्तुगीज भाषेमध्ये पण अवेलेबल आहे, त्यांनी जे लिहिलंय ते फ्रेंच भाषेमध्ये देखील आहे. आणि मग याचाच थोडक्यात म्हणजे काय, स्टोरिया द मोगर या ग्रंथाचं अगदी भाषांतर जर कोणी केलं असेल, असे होते मोगल या नावाने या ग्रंथाचं भाषांतर पुढे करण्यात आलं, ते म्हणजे श्री ज स चौबळ या लेखकाने त्याचा अनुवाद केला मराठीमध्ये थोडक्यात, आणि ते असे होते मोगल, स्टोरिया द मोगर, तो इंग्लिशमध्ये झाला, जो निकोलस मनुचीने लिहिलेलं होतं, आणि त्याचंच मराठीत भाषांतर करून अनुवाद करून जस चौबळ या व्यक्तीने असे होते मोगल या नावाखाली तो ग्रंथ पुढं अनुवादित केलेला दिसतो. त्यामुळे हे देखील एक मराठ्यांच्या इतिहासासाठी अतिशय उपयुक्त माहिती पुरवणारं साधन आहे. त्यानंतर पुढे आपण जर बघितलं पोर्तुगीज दप्तर, पोर्तुगीज साधनं आपण बघतोय. मग त्याच्यात पोर्तुगीज दप्तर नेमकं काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तसेच त्यांच्या म्हणजे वसई, दीव, दमण, बारदेश, साष्टी या हा जो प्रदेश होता, याच्यावर या पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. लिस्बन आणि एहोरा, नावं नीट लक्षात ठेवा, लिस्बन आणि एहोरा या ठिकाणी जी काही अनेक वेगवेगळी कागदपत्रे आहेत, त्या दप्तरखान्यामध्ये सापडणारी, ती छत्रपती शिवकाळाच्या इतिहासाला अतिशय उपयुक्त ठरणारी कागदपत्रे आहेत. मग यामध्ये नेमकं पोर्तुगीज दप्तरामध्ये त्या कागदपत्रामध्ये नेमकं काय सापडतं? छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेची स्वारी, कोंड्याचा वेढा, बारदेश स्वारी, त्यानंतर गोव्यावर जो नियोजित हल्ला केला होता त्याची देखील माहिती यातून मिळते. मग छत्रपती संभाजी महाराजांच्या देखील त्यांच्याबाबत देखील बरीच माहिती यातून मिळते. म्हणजे जसं की त्यांनी रेवदंडा चौलला दिलेला वेढा, गोव्यातील संघर्ष, असे अनेक प्रसंग समजावून जर आपल्याला घ्यायचे असतील
तर हे पोर्तुगीज दप्तर आणि त्यातील जी कागदपत्रे आहेत हे आपणास अतिशय उपयुक्त ठरतात. त्यानंतर विरजई तिसरा कोंदी द लिव्हारेस, नाव जरा अवघड आहे लक्षात ठेवायला. विरजई तिसरा कोंदी द लिव्हारेस या लेखकाने लिहिलेल्या ग्रंथामधून शिवशाहीविषयी महत्वाची माहिती आपणास मिळते. कोणाचा तरी आवाज येतोय, म्यूट करा. याने काय केलंय की आपल्या दैनंदिनीमध्ये शहाजी महाराज आणि इतर जे काही मराठा सरदार होते थोडक्यात या बाबतची माहिती त्याने आपल्या या ग्रंथामध्ये दिलेली दिसते. तुम्ही डिस्टर्ब करता मध्येच, काय करणार. मग ही माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला याचा उपयोग आपणास होतो या डॉक्युमेंट्सचा. पुढचा आहे क्वास्मी द गॉड. क्वास्मी द गॉड हा एक पोर्तुगीज लेखक आहे आणि 1695 साली याने काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेलं दिसतं. आता चरित्रामध्ये असं म्हटलं जातं की अतिशय काल्पनिक आणि अतिरंजित कथा त्याने घुसडलेल्या आहे. मग परिणामी काय झालं, त्याला एक ऐतिहासिक फारसं महत्व उरलेलं नाही. पण मग पोर्तुगीज साधन म्हणून एक इतिहासाचं, मराठ्यांच्या इतिहासाचं पोर्तुगीज साधन म्हणून एक त्याला महत्व दिलं जातं. कोकणामध्ये जे देसाई होते या देसाईंबाबतची त्याने दिलेली जी माहिती आहे ती उपयुक्त आपणास ठरते. आणि या पोर्तुगीज साधनांमधील अगदी शेवटचं जे आहे समजा गोवा दप्तर. आता या गोवा दप्तरामध्ये काय पोर्तुगीज आणि मराठी संबंध याचा बराच तपशील आपणास बघावयास मिळतो किंवा आढळतो. मग लिब्रो डॉस रेइस युसिनॉस, नाव जरा अवघड आहे, इंग्लिशमध्ये आहे. स्क्रीनवरती मी ते टाईप केले, तुम्ही बघा. गोवा दप्तरमध्ये त्याचा उल्लेख मी केलेला आहे. लिब्रो डॉस रेइस युसिनॉस या संग्रहाच्या 22 खंडामध्ये आपणास पोर्तुगीज व मराठी संबंधाविषयी माहिती मिळते. या संग्रहामध्ये काय तर मूळ पत्राच्या ज्या नकला आहेत थोडक्यात त्याची माहिती आपणास यातून मिळते. ठीक आहे, ही झाली तुमची पोर्तुगीज साधने. मराठ्यांचा इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर काही परकीय साधने देखील आपल्याला उपयुक्त ठरतात. आणि ही परकीय साधने त्यातील आपण पोर्तुगीज साधने बघितलं. आता त्यानंतर आपण बघूया डच साधने. डच लोक हे खरं तर हॉलंडचे, अगदी इंग्रजांच्या अगोदरपासून यांच्या वखारी भारतामध्ये होत्या एक व्यापाराच्या निमित्तानं. मग त्यांचा देखील या पोर्तुगीजांप्रमाणे आपल्या मायदेशाशी अतिशय महत्वाचा असा पत्रव्यवहार होत होता. मग त्यांच्या या डच साधनांचे 3 प्रकार पडतात थोडक्यात. त्यातील पहिलं जे आहे ते म्हणजे वसाहतींची दप्तरे, दुसरं आहे डाग रजिस्टर आणि तिसरं आहे लंडन येथे सांभाळून ठेवलेली डच रेकॉर्ड्स, म्हणजे ज्याला डच रेकॉर्ड्स म्हटलं जातं थोडक्यात, ती लंडन येथे आहेत. हे या डच साधनांचे 3 प्रकार पडतात. आता तुम्ही म्हणाल की डाग रजिस्टर म्हणजे काय बाबा नेमकं. तर मग यांच्या ज्या वखारी होत्या भारतामध्ये, मग या डच सरकारचा आणि या वखारींचा जो नेहमीचा पत्रव्यवहार होता, जी काही हस्तलिखिते होती थोडक्यात, यालाच थोडक्यात डाग रजिस्टर असं म्हटलं जातं. तो पत्रव्यवहार ही हस्तलिखिते त्या वखारींसोबत झालेली. मग वखारी कोणत्या कोणत्या होत्या या डचांच्या, सुरत, काशिम बाजार, पाटण, कोचीन आणि चिनसुरा या डचांच्या वखारी होत्या. आणि या वखारींबरोबर जो पत्रव्यवहार नेहमी त्यांचा चालत असे त्यालाच, त्या ज्या नोंदी आहेत थोडक्यात त्या पत्रव्यवहाराच्या, त्याला डाग रजिस्टर असं म्हटलं जातं. आता जावा नावाचं एक बेट आहे आणि तिथे बटेव्हिया हे जे ठिकाण आहे येथे डच कंपनीचं हेड ऑफिस आहे थोडक्यात, मुख्य ऑफिस. मग तेथे वसाहतीची जी दप्तरे आहेत हा हस्तलिखितांचा प्रचंड संग्रह तेथे करून ठेवण्यात आलेला आहे.
मग हाच हस्तलिखितांचा जो संग्रह आहे हा पुढील काळामध्ये काय झाला, तर हॉलंडला पाठवण्यात आलेला आहे. मग यातील जे शेकडो खंड होते, यातील जे 34 खंड आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास लेखनासाठी आपणास उपयुक्त ठरतात. आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने बघतोय, त्यातील परकीय साधनांमध्ये आपण डच साधनांचा आढावा घेतोय. त्यानुसार या 34 खंडांचा हॉलंडला जे पाठवण्यात आलेले जे हस्तलिखित आहे, ज्याची शेकडो खंड आहेत, त्यातील ही 34 जी खंड आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास लेखनासाठी आपणास उपयुक्त ठरतात. मग बटेविया येथील जी पूर्वीची दैनंदिन कामकाजाची जी कागदपत्रे होती ती पहिली बटेविया येथे होती. बटेविया पुन्हा एकदा लक्षात ठेवा, डच कंपनीचं मुख्य ऑफिस. ही कागदपत्रे आता हेगमध्ये म्हणजे तिथून तिकडं ती हलविण्यात आलेली आहे. सध्या ती हेगमध्ये आपणास आढळतात. या हस्तलिखित कागदपत्रांचा म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की डाक रजिस्टर म्हणजे वखारींचा आणि डच सरकारचा जो नेहमीचा पत्रव्यवहार होता त्यालाही डाक रजिस्टर आणि त्याच्यातच जी काही हस्तलिखित आहे त्याला म्हणजे डाक रजिस्टरमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मग हा पत्रव्यवहार कंपनीच्या भारतातील ज्या वसाहती होत्या आणि बटेविया म्हणजे यांच्यामध्ये हा पत्रव्यवहार झालेला आपणास दिसतो. तर मग याच्यातून आपणास काय माहिती मिळते बरं, तर 1624 ते 1682 या काळातील हा पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चरित्र समजून घ्यायचं असेल, तो कालखंड समजून घ्यायचा असेल, तर हा पत्रव्यवहार आपणास अतिशय उपयुक्त ठरतो. ठीक आहे, येतंय लक्षात. त्यानंतर पुढे लंडन. लंडन येथे काय तर जी काही डच कागदपत्रे सांभाळून ठेवलेली, आपण डच कागदपत्रांचे 3 प्रकार बघतोय थोडक्यात. डाक रजिस्टर नंतर जे आहे डच रेकॉर्ड्स. लंडन येथे जी कागदपत्रे सांभाळून ठेवली थोडक्यात त्याला डच रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं. या कागदपत्रांचा देखील अगदी इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जे अगदी महत्वाचं आणि मोलाचं काम ज्या व्यक्तीने केलं ते म्हणजे रेव्हरंड हॅरॉस. तिथं तुम्हाला स्क्रीन शेअर केलंय, त्याच्यामध्ये ती माहिती दिली बघा, ते नाव व्यवस्थित बघा, रेव्हरंड हॅरॉस. या व्यक्तीने या म्हणजे इंग्रजीमध्ये जे अनुवाद करायचा होता या कामी अतिशय महत्वाची भूमिका घेतलेली दिसते. अगदी शेवटी शेवटी जर आपण बघायचं म्हटलं तर कोल्हापूरमधील आर्य समाजाचे अनुयायी होते आणि राजाराम कॉलेजचे जे प्राचार्य होते, प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण यांनी शिवाजी द ग्रेट हा जो ग्रंथ लिहिला आहे, मग हा ग्रंथ लिहिताना त्यांनी प्रामुख्याने या डच साधनांचा आधार घेतलेला दिसतो. ठीक आहे, समजलं. आज आपण परकीय साधने बघितली, त्यानुसार आपण परकीय साधनांमध्ये पोर्तुगीज साधनांचा आपण अभ्यास केला, त्यानंतर डच साधनांचा अभ्यास केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे फायनली परकीय साधनांमध्ये आणखी एक साधन आहे ते म्हणजे इंग्रजी साधने कोणती, की ज्या साधनांच्या साह्याने आपल्याला मराठ्यांचा इतिहास समजून घेता येईल. अशा इंग्रजी साधनांचा आढावा आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.